दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील अफवांनी नाशिककरांची झोप उडवली आहे. पेट्रोल भरण्यावर निर्बंध या एका चुकीच्या माहितीमुळे बुधवारी रात्री नाशिकमधील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र जिल्हा प्रशासनाने आणि पेट्रोल पंप चालक संघटनेने तातडीने खुलासा करत जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा असल्याचं स्पष्ट केलंय. सायंकाळपर्यंत सुरळीत सुरू असलेल्या पंपावर रात्री अचानक वाहनांची संख्या वाढली आणि शहरातील अनेक पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रशासनाकडून कोणताही अधिकृत आदेश किंवा सूचना नसतानाही केवळ अफवेमुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी धाव घेतल्याचं स्पष्ट झालंय. या परिस्थितीत प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. याबद्दल सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी. लोक गर्दी करताय तर ते आपण त्यांच्या पेट्रोल पंप मालकांशी बोलूया. स्टॉक कसा आहे किंवा संपण्याच्या काही मार्गावर आहे का? स्टॉक वगैरे सर्व भरपूर आहे. कंपनीकडे मुबलक प्रमाणात साठा या ठिकाणी आहे. कंपनी HPCL असेल, BPCL असेल, कुठल्याही कंपनीमध्ये असं नाही कुठेतरी स्टॉकचा तुटवडा झाला आहे. पण एवढाच निष्कारण अफवांच्या याच्यावरती गर्दी सर्व आहे. आमच्याकडे माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पण काय होतं, अननेसेसरी लोक गर्दी करताय. जो प्रत्येक जण येते, मोटरसायकलवाले असतील, फोर व्हीलरवाले असतील, प्रत्येक जण टाकी फुल करताय. तर ते कुठेतरी ही गोष्ट एक याच्यात दिली पाहिजे की असा काही तुटवडा नाहीये. उगाच पॅनिक होऊन पेट्रोल फुल करण्याची गरज नाहीये. आपला साठा सुरळीत आहे, आपला साठा भरपूर आहे आणि विक्री पण सुरळीत चालू राहील. आजही चालू आहे, उद्या चालू आहे आणि कंटिन्यू चालू राहील. त्याच्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नका, आरामशीर टाका. तुम्हाला कुठल्याही पंपावरती पेट्रोल डिझेल भेटणार आहे. उगाच तुम्ही ही गर्दी करून पंपावरती साठा कमी करून ठेवताय आणि अननेसेसरी आमचं स्टॉक कमी होऊन स्टॉक संपतोय आणि आम्हाला पंप बंद करायला लागतोय. उद्या परत सगळी गाडी येणार आहे, परवा परत सगळी गाडी येणार आहे. तर मग गर्दी इतकी झाल्यामुळे आलेली एक गाडी सुद्धा रोज परत नाही. सो त्यामुळे पॅनिक होऊ नका, साठा भरपूर आहे, आरामशीर टाका, काळजी करू नका. पेट्रोल पंपासाठी भरण्यासाठी एक चालक आलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, कधीपासून लाईनीत उभे तुम्ही? साधारण मला अर्धा ते पाऊण तास झाला मी लाईन मध्ये उभा. तुम्हाला खरंच गरज आहे का पेट्रोलची? हो, मला गरज आहे. ऍक्च्युली माझा मेसचा धंदा आहे. मेसचा धंदा आहे म्हटल्यावरती मला पेट्रोल लागणार आहे. अच्छा, मुलांपर्यंत डबे कसे पोहोचवणार? जर असाच तुटवडा असला, समजा मला इमर्जन्सी डबे पोहोचायचे, माझे टायमर तर नाही गेले, मग माझ्या धंद्यावर पण परिणाम होऊ शकतो. मग धंदा झाला म्हणजे माझं आर्थिक नुकसान होऊ शकतं. पण बाकीचे जे साठा करणारे आहेत आणि तुम्हाला खरंच लागणार आहेत, मग आता तेच होतं ना, साठा करणाऱ्या लोकांमुळे ज्यांना खर्च इमर्जन्सी आहे त्या लोकांचा त्यांना भेटत नाहीये टायमवरती. मग आम्हाला काम धंदे सोडून असं टायमवरती उभा राहावं लागतं 2-2, 3-3 तास पंपावरती. आपण बघू शकतोय ज्यांना खरंच पेट्रोल लागतंय त्यांच्यासाठी किती हाल होत आहे. आणि ज्यांनी खरंच साठवणूक करायची असेल त्यांनी आता आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की खरंच जे पेट्रोल लागणार असेल तरच टाका, वास्तविक काही पेट्रोलची साठवणूक करू नका. रोशन गव्हाणेसह कॅमेरामॅन विजय बागुल, दक्ष न्यूज.